नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. अंतिम वार या सिरीजच्या माध्यमातून रिझनिंग या सब्जेक्टचे आजच्या सेशनमध्ये आपल्याला एकूण या 4 घटकावर डिस्कशन करायचं आहे. पहिल्या नंबरचा घटक सबस्टिट्यूशनल कोडिंग, दुसऱ्या नंबरचा घटक आहेत टेबल कोडिंग, तिसऱ्या नंबरचा घटक जंबल कोडिंग आणि चौथ्या नंबरचा घटक आहे डायरेक्शन सेन्स टेस्ट. म्हणजे कोडिंगचे एकूण या घटकामध्ये जर सेपरेटली डिवाइड करायचं झालं तर कोडिंगचे 3 घटक आहेत आणि एक आहेत डायरेक्शन म्हणजे दिशाज्ञान चाचणी, बरोबर आहे. तर एकूण हे जे 4 घटक आहेत, या 4 घटकांमधून पेपरमध्ये कमीत कमी एक प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी मॅक्झिमम आहेत. त्याचप्रमाणे ऍक्च्युअल प्रश्नाला सुरुवात करूया. अशा टाइपच्या प्रश्नाला जर तुम्हाला सोडवायचा आहे तर तुम्ही पाहिल्याबरोबर टिक करू शकता. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सबस्टिट्यूशनल कोडिंगचा हा प्रश्न आहे. सर हे कशावरून डिसाइड होणार आहे की सबस्टिट्यूशनल कोडिंगचा हा प्रश्न आहे? आता बघा ऍक्च्युअली काय करायचं आहे या ठिकाणी. इथे दिलेला राहतो प्रश्न क्रमांक पहिला, हा पहिल्या नंबरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पहिला. घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्राला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले, तर सोंड असणारा प्राणी कोणता असेल? म्हणजे कोणाला काहीतरी म्हटलेलं आहे, एकाला दुसरं म्हणणार आहेत. म्हणजे या ठिकाणी एका पर्टिक्युलर व्यक्तीला दुसऱ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टाइपला सबस्टिट्यूशनल कोडिंग असं म्हटलं जाते. आता आपल्याला जे काढायचं आहे, सोंड असणारा प्राणी म्हणजेच कोणता? हत्ती. सोंड असणारा प्राणी म्हणजेच कोणता? हत्ती. तर हत्तीला काय म्हटलेलं आहे ते बघायचं, तो आपला आन्सर राहणार आहे. सोंड असणारा जो प्राणी आहे, इथे जर तुम्ही पाहिलं तर सोंड असणारा प्राणी म्हणजेच कोण? सोंड असणारा प्राणी आहेत हत्ती. सोंड असणारा प्राणी आहेत हत्ती. आणि त्या हत्तीला काय म्हटलेलं आहे ते चेक करायचं. हत्तीला वाघ म्हटले, हत्तीला वाघ म्हटले. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते आपलं उत्तर वाघ असणार आहेत. ऑप्शन नंबर पहिला या दिलेल्या प्रश्नाचं राईट उत्तर आहेत. बायलँग्वेज मध्ये जे आहेत मॅक्झिमम या ठिकाणी म्हणजे वरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मराठीमध्ये असणार आणि सिमिलर प्रश्न तो खाली इंग्लिशमध्ये असणार. का बरं? कारण की काही विद्यार्थ्यांची एक डिमांड असते की सर आम्हाला आमची प्रिपरेशन ही इंग्लिशमध्ये झालेली आहे, कारण की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मेडिकल बॅकग्राऊंड आणि सोबत जे आहेत जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांची प्रिपरेशन मराठीपेक्षा रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी राहते. तर त्या विद्यार्थ्यांच्या डिमांडच्या बेसवर प्रत्येक स्लाइड तुम्हाला वर लिहिलेला प्रश्न हा मराठीमध्ये आणि तोच प्रश्न खाली इंग्लिशमध्ये आहेत. म्हणजे उत्तर जे आहे ते टायगर ऑप्शन क्रमांक पहिला हा दिलेल्या पहिल्या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. म्हणजे पाहिल्याबरोबर टिक करता येतो. ऍक्च्युली सोंड असणारा प्राणी जो आहे तो आहे हत्ती आणि हत्तीला काय म्हटलेलं आहे? हत्तीला वाघ म्हटलेला आहे. तर वाघ आपलं राईट उत्तर. प्रश्न क्रमांक दुसरा. सिमिलर पॅटर्न युनिट तोच आहेत युनिटचा. आणि हा प्रश्न बघा बरं माय डिअर फ्रेंड, लिपिक टंक लेखक परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहेत. आतापर्यंत आयोगाने फक्त 2च प्रश्न विचारले सबस्टिट्यूशनल कोडिंग मध्ये. त्याच्यापैकी दुसऱ्या नंबरचा जो आहे तो उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा 2012 मध्ये विचारण्यात आलेला हा दुसरा प्रश्न आहे. मग प्रश्नाला सुरुवात कसं करायचं? ऍक्च्युली एंड मध्ये वाचायचं की आपल्याला तर इंधन म्हणून कशाचा वापर करावा लागेल. आता इंधन म्हणून म्हणजे इंग्लिशमध्ये फ्यूल, इंग्लिशमध्ये फ्यूल, मराठीमध्ये इंधन आणि इंग्लिशमध्ये आहेत फ्यूल. आता इंधन आणि फ्यूल जर पाहिलं तर तेल जे आहे ते तेल इंधनचं काम करत नाहीत, बटर पण इंधनचं काम करत नाही, दूध पण इंधनचं काम करत नाही, पाणी पण इंधनचं काम करत नाही, चहा पण इंधनचं काम करत नाहीत. माय डिअर फ्रेंड, पेट्रोल हे इंधनचं काम करतो. गाडी आपण पेट्रोलच्या भरोश्यावर चालवतो, बरोबर आहे की नाही? म्हणजेच पेट्रोल हे इंधनचं काम करते. तर या ठिकाणी इंधन, तर पेट्रोलला काय म्हटलेलं आहे? इंधनचं काम कोण करते? पेट्रोल करते. फ्यूल जे आहेत ते फ्यूल पेट्रोल आहेत आणि पेट्रोलला म्हटलेलं आहे कॉफी. पेट्रोल म्हणजेच कॉफी. तर या प्रश्नाचं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक तिसरा, प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक दुसरा अगदी बरोबर.
आता हे जे दोन प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला जे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला सोडवायचं, हे दोन्हीच्या दोन्ही प्रश्न सबस्टिट्यूशनल कोडिंग या घटकाचे आतापर्यंत आयोगाने फक्त सबस्टिट्यूशन कोडिंगवर 2च प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या दोन्ही प्रश्नाचं विश्लेषण मी तुम्हाला दिलं. अगदी पाहिल्याबरोबर टिक करू शकता. काय करायचं, एंडिंग मध्ये आपल्याला जे काढायचं आहे तिथे काय काढायचं आहे की इंधन म्हणून कशाचा वापर करावा लागेल. पूर्ण प्रश्न वाचल्याच्या नंतर इंधन म्हणजेच पेट्रोल, जे फ्युलचं काम करतो, तर फ्युल म्हणजेच पेट्रोलला काय म्हटलेलं आहे, तर पेट्रोलला कॉपी म्हटलेलं आहे. तर कॉपी आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक तिसरा. एकूण पहिल्या नंबरचा हा जो घटक आहे ज्याला इंग्लिशमध्ये सबस्टिट्यूशनल कोडिंग या नावाने ओळखल्या जाणारा घटक, प्रतिस्थापन संकेतन मराठीमध्ये, मराठीपेक्षा बेस्ट नाव इंग्लिशचं वाटतं, राईट. तर या घटकात आतापर्यंत 2 प्रश्न विचारण्यात आले. त्या दोन्ही प्रश्नांचं विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं आहे. आता आपल्याला तक्ता संकेतन म्हणजे स्टेबल कोडिंग आणि मिश्रित संकेतन म्हणजे जंबल कोडिंग. तर हा प्रश्न क्रमांक तिसरा, प्रश्न क्रमांक तिसरा, त्याच्यानंतर हा प्रश्न क्रमांक चौथा, प्रश्न क्रमांक चौथा, प्रश्न क्रमांक पाचवा, प्रश्न क्रमांक पाचवा, प्रश्न क्रमांक सहावा, प्रश्न क्रमांक सहावा, प्रश्न क्रमांक सातवा, प्रश्न क्रमांक सातवा, प्रश्न क्रमांक आठवा, प्रश्न क्रमांक आठवा, प्रश्न क्रमांक नववा, प्रश्न क्रमांक नववा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग डायरेक्शन. तर हा इथे एक कंडिशन दिलेला आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी फरक काय ते सांगतो मी तुम्हाला. हा मिश्रित कोडिंगचा प्रकार आहेत आणि हे जे समोरचं आहेत प्रश्न क्रमांक, हा टेबल कोडिंगचा प्रकार आहे. तक्ता, ज्या ठिकाणी अटी दिलेल्या असेल, अटी इथे अटी दिलेल्या आहेत, म्हणजे हा टेबल कोडिंग, टेबल कोडिंग जिथे अटी दिलेल्या आहेत, राईट. एक तक्ता टेबल दिलेले आहेत. या ठिकाणी पण आपण टेबल समजू शकतो, आपण टेबलच आहे. तर जर मी असं जर ड्रॉ केलं तर हा टेबलच्या स्वरूपात आहे. तर अगदी बरोबर, टेबल कोडिंग. टेबल कोडिंग पुन्हा अटी दिलेल्या आहेत, टेबल कोडिंग पुन्हा अटी दिलेल्या आहेत, टेबल कोडिंग, राईट. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या प्रश्नामध्ये अटी दिलेल्या असतील तसे प्रश्न टेबल कोडिंगचं काम करणार आहेत आणि सोबत टेबल दिल्याच्या नंतर टेबल कोडिंगचं काम. आता हा प्रश्न बघा, इथे जो आहे इथे पण टेबल दिलेले आहेत बट अटी दिलेल्या नाही आहेत. म्हणजे एकतर टेबलच्या बेसवर अटी असणार किंवा मग टेबलमध्ये अटी राहणार नाहीत. जिथे कंडिशन आहे त्या कंडिशनल कोडिंगलाच टेबल कोडिंग असं म्हटलं जाते. आणि मिश्रित कोडिंग अशा टाईपचं टेबलच्या स्वरूपात असणार बट कंडिशन गिव्हन राहणार नाही, अटी दिलेल्या राहणार नाहीत, म्हणजेच ते मिश्रित कोडिंग आहेत. आता या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक तिसरा. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. बेसिकली जर पाहिलं तर खूप मोठा आपल्याला प्रश्न दिसत आहेत, बट माय डिअर फ्रेंड पाहिल्याबरोबर टिक करू शकता. त्या टेक्निकचा वापर सांगतो की ऍक्च्युली काय करायचं आहे. इथे बघा आपल्याला जे काढायचं आहे एल जे एन, एल जे आणि एन चं उत्तर काढायचं आहे. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 आणि 1 रो, 2 रो, 3 रो, 4 रो, 5 रो, 6 रो आणि 7 रो. इथे काय करायचं, एल एल कोणत्या कोणत्या जागेवर रिपीट आहे चेक करतो मी. एल एल आणि एल. तर पहिल्या नंबरची रो, दुसऱ्या नंबरची रो, तिसऱ्या नंबरची रो, चौथ्या नंबरची रो, 5व्या नंबरची आणि 6व्या नंबरची. ह्या ज्या लाईन आहेत ज्याला आपण ओळ म्हणतो, किती ओळी दिलेल्या आहेत एकूण आपल्याला ज्या आहेत त्या 6 ओळी दिलेल्या आहेत. आता या 6 ओळीमध्ये एल आपल्याला 3 ओळीमध्ये दिसत आहेत पहिल्या लाईन मध्ये
दुसऱ्या लाईन मध्ये आणि सोबतच 5व्या लाईन मध्ये. तर या 3 लाईन मध्ये एक नंबर कॉमन असणार, 9 9 आणि 9. म्हणजे एल चं उत्तर 9, एकाच ऑप्शन मध्ये 9 आहे. तर आता तुम्ही म्हणाल की सर पहिल्याच जागेवर पाहिजे का? नाही, ते मागे पुढे राहू शकतात, बट त्या ऑप्शन मध्ये तो 9 अंक असणं गरजेचं आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये 9 नाही आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 9 अंक हा दिसत नाही आहे, नंतर चौथ्या ऑप्शन मध्ये दिसत नाहीयेत, फक्त दुसऱ्याच ऑप्शन मध्ये आपल्याला 9 हा अंक दिसत आहेत. म्हणजे बेसिकली पाहिल्याबरोबर थोडंफार ॲनालिसिस करून अशा टाईपच्या एक्झाम्पलला तुम्ही सोडू शकता. एलचं उत्तर 9. आता जीचं जर काढायचं झालं, बट पेपरमध्ये हा प्रश्नाला इथे टिक करून थांबून द्यायचं. बट मी तुम्हाला डिटेल विश्लेषण देतो की आपल्याला सोबतच जर 2 ऑप्शन मध्ये जर 9 राहिलं असतं तर सर त्या कंडिशन मध्ये आपल्याला काय करावं लागलं असतं. हा एक प्रश्न तुमच्या माइंड मध्ये येतो आणि प्रश्न हा बरोबर आहेत, राईट. मग त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला जेचं काढायचं आहे, जे आणि पुन्हा जे 1 1 आणि 1 1 1 आणि 1. तर जेचं उत्तर 1. नंतर एन काढायचं आहे. एन काढण्यासाठी या 2 लाईन मध्ये एन दिसतो, एन आणि एन. तर या 2 लाईन मध्ये सारखा असणारा जो आहे तो आहे 0, तो 0. बट माय डिअर फ्रेंड, पेपरमध्ये टाइमपास करू नका, अजिबात फायदा होणार नाही. कारण की पेपर त्या विद्यार्थ्यांचेच पेपर निघतात, तेच विद्यार्थी पास होतात की ज्या विद्यार्थ्यांची कमांड ऑप्शनवर जास्त आहेत. कारण की ही एक्झाम ऑप्शनल एक्झाम आहेत. तर ऑप्शनल एक्झाम मध्ये तुम्हाला ऑप्शन सोबत खेळता आलं पाहिजे, राईट. म्हणजेच ऑप्शनच हे आपलं उत्तरचं रोल प्ले करणार आहेत. अगदी बरोबर. मग ऑप्शनल वर तुमची कमांड असणं गरजेचं आहे. मग अशा टाईपच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी ज्या ऑप्शन मध्ये आपल्याला 9 अंक एकदाच एकाच ऑप्शन मध्ये दिसत आहे तो आपला उत्तरचा रोल प्ले करणार आहे. तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. जर 2 ऑप्शन मध्ये 9 राहिल्याच्या नंतर मग मी डिटेल स्वरूपाचा वापर करून कॅल्क्युलेट केलं असतं. नंतर प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. आता 4 मध्ये बघा, डी सुरुवातीला डी कॅल्क्युलेट करतो. आता डी जर पाहिलं तर पहिल्या ठिकाणी डी आहेत. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, चौथी ओळ आणि 5वी ओळ. पहिल्या लाईन मध्ये अल्फाबेट डी दिसत आहेत. नंतर 5व्या लाईन मध्ये डी आहेत. या 2 डीच्या सोबत दुसरा अल्फाबेट रिपीट नाही आहेत. म्हणजेच एक अंक हा डीचा उत्तर असणं गरजेचं आहे. मग या 2 लाईनला जर मी कंपेअर करतो तर मला 4 आणि 4 हा अंक जो आहे तो रिपीट दिसताय सोबतच. आता इथे जर पाहिलं तर डी च्या सोबत ई पण कॉमन आहेत, कारण की 4च्या सोबत 2 पण कॉमन आहेत. अगदी बरोबर. मग 2 आल्याच्या नंतर समोरच्या लाईनचा रेफर करतो मी. ई जो आहे तो दुसऱ्या लाईन मध्ये आहे आणि ई साठी किती दिलेला आहे? 4 दिलेला आहे. तर याचाच अर्थ ई साठी 4 आहे, तर डी साठी किती असणं गरजेचं आहे? 2. कारण की ई चं उत्तर बरोबर 4. मग ई जर 4 आहे तर डी बरोबर 2. कोणत्या कोणत्या ऑप्शन मध्ये 2 आहेत? हा ऑप्शन प्रत्येक ऑप्शन मध्ये 2 दिसत आहेत. अगदी बरोबर, राईट. आणि हे पहिल्यासाठी पहिला, दुसऱ्यासाठी दुसरं, हे असं आपण करतच नसतो. तर ऍक्च्युली डी चं उत्तर मिळालेलं आहे 2 आहेत, राईट. आता डी च्या नंतर ई कॅल्क्युलेट करतो. ई चं उत्तर मला ऑलरेडी कॅल्क्युलेट झालेलं आहे. ई बरोबर किती आहे? 3 आहेत. ई बरोबर आहेत 4, 3 नाही आहेत. किती आहेत? 4 आहे. आता 2 4 2 4 प्रत्येक ऑप्शन मध्ये आहेत, राईट. त्याचप्रमाणे सी चं कॅल्क्युलेट करायचं आहे. सी पहिल्या जागेवर सी आणि चौथ्या लाईन मध्ये सी आहेत. तर पहिली लाईन आणि चौथ्या लाईन मध्ये 8 हे कॉमन आहेत. तर 8. 4 नंतर आता बघा 248 आहे, ठीक आहे. प्रत्येक ऑप्शन मध्ये आहेत. त्याचप्रमाणे
नंतर जर पाहिलं तर आपल्याला आता बघा, जर प्रत्येक ऑप्शन मध्ये सारखं दिसत आहे कारण की अंक सारखे आहेत, त्या कंडिशन मध्ये पहिल्या अल्फाबेटला पहिला अंक द्यायचा, म्हणजे 2 4 8 हा आपला उत्तर, कारण की अंक रिपीट दिसत आहे तर पहिल्याला पहिला देणे, दुसऱ्याला दुसरा देणे, या रूलचा वापर करून आपण सोडू शकतो. तुम्ही म्हणाल सर जीचं सांगा बरं. आता जीचं जर सांगायचं झालं, ई बी, ईचं उत्तर किती आहे? 4 आहे, कॅन्सल करतो. आयचं उत्तर, आय या 2 लाईन मध्ये सारखं आहे तर आयचं उत्तर बरोबर 1, आयचं उत्तर 1. नंतर बी, बी समोर इथे दिसत आहे बी, 9 आणि 9 कॅन्सल, तर या ठिकाणी जीचं उत्तर 5. राईट. मग अशा टाईपच्या तुम्ही म्हणाल की सर टाइमपास होतो आहेत, आय ॲग्री, नो डाऊट. काय करायचं, जर या ठिकाणी पेपरमध्ये जर हा एक्झाम्पल आपल्याला सोडवायचा आहे तर पेपरच्या दृष्टिकोनाने एक्सप्लेनेशन देतो मी. आता कॉन्सन्ट्रेशन लेवल हाय ठेवा आणि जर आवडत असेल तुम्हाला सेशन तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून व्हिडिओ बद्दल जे काही बोलायचं कमेंटच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी कमेंट टाकू शकता. अगदी बरोबर. तर आता बघा, डीचं काढायचं आहे. डी 5व्या लाईन मध्ये आहे, पहिल्या लाईन मध्ये आहे, सोबत ई आणि ई आहेत. तर ई पहिल्या लाईन मध्ये, दुसऱ्या लाईन मध्ये, तिसऱ्या लाईन मध्ये आणि चौथ्या लाईन मध्ये. पहिल्या लाईन मध्ये 4 दिसत आहेत, दुसऱ्या लाईन मध्ये 4, नंतर 4 आणि 4 कॅन्सल झाल्याच्या नंतर पहिल्या आणि चौथ्या लाईन मध्ये 2 दिसत आहेत, पहिल्या आणि 5व्या लाईन मध्ये 2, म्हणजे डी चं उत्तर 2. आता 2 प्रत्येक ऑप्शन मध्ये आहे. नंतर ईचं उत्तर किती आहे? 4, 4 फक्त आणि फक्त पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे 24. इथे थांबून द्यायचं, हा प्रश्न समोर सोडवायचा नाही. अगदी बरोबर. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे राईट उत्तर आहे ऑप्शन नंबर पहिला हे राईट उत्तर आहेत. मग कधी कधी काही वेळेस हे असं होतं की सर हे पहिल्यासाठी पहिला, दुसऱ्यासाठी नसते. तर काय करायचं, ऍक्च्युली जर नंबर आणि ते जे अंक आहे त्या नंबर मध्ये जर रिपीट असणार तर प्रायोरिटी जे आहे ते पहिल्यासाठी पहिला, दुसऱ्यासाठी दुसरा, तिसऱ्यासाठी तिसरा, हे जनरली ही प्रायोरिटी राहत असते. बट आयोग काय डिसाइड करतो ते आयोगावर आहे. बेसिकली आयोगने जर विचार केला की मी हा प्रश्न कॅन्सल करू शकतो तर आयोग कॅन्सल करू शकतो. बट प्रायोरिटी जे आहे ते पहिल्यासाठी पहिला, दुसऱ्यासाठी दुसऱ्या, जनरली असं राहत नाही. बट एकाच नंबर मध्ये जर ते अंक आले असतील तर या प्रायोरिटीचा वापर करून आपण ते सोडू शकतो, जेणेकरून जर आयोगाने जर राईट दिलं तर ते आपलं उत्तर बरोबर यायला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. आता 5व्या मध्ये मी सुरुवातीला लिहून घेतो RE, रेस्ट हा पहिला नाव आहे माझ्याकडे, रेस्ट. नंतर दुसरा जो नाव आहे रेस्ट, रेस्ट च्या नंतर माइट, MITE, च्या नंतर नाव आहे STIR, च्या नंतर आहे ट्रिम, TRIM. तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी लिहित आहे, बट बेसिकली पेपरमध्ये फास्ट तिच्या तिथंच करायचं. आता पहिली संख्या आहे 1456, पहिल्यासाठी, दुसऱ्यासाठी दुसरी संख्या आहे 3154, तिसरी संख्या 4231 आणि चौथी संख्या जी आहे पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. ट्रिम यापैकी 3 शब्दांचा अंक संकेतांची अनुक्रम. ठीक आहे, चौथा ट्रिमचं नाहीत. आणि ऍक्च्युली आपल्याला जे काढायचं आहेत अनुक्रमे रहित, म्हणजे पहिल्यासाठी पहिला, दुसऱ्यासाठी दुसरा, तिसऱ्यासाठी तिसरा. आपल्याला जे काढायचं आहे SEMI चं उत्तर काढायचं आहे. तर अगदी बरोबर. आता इथे जर पाहिलं तर हे वेगवेगळे नंबर मध्ये काही वेगवेगळे अंक दिसत आहेत. काय करायचं, सारखं चेक करायचं. एस, आपल्याला एस पहिल्या लाईन मध्ये एस आहेत, नंतर शेवटच्या लाईन मध्ये एस आहेत, च्या सोबत जे आहेत आर पण आहेत, आर पण दिलेलं आहेत. ठीक आहे. आता एस आर चं कॉमन जर मी चेक करतो तर मला 14 दिसत आहेत, आणि सोबत एस आर च्या नंतर इथे जर पाहिलं तर आर आणि इथे चौथ्याचं दिलेलं आहेत का, नाही दिलेलं आहेत, पहिला, दुसरा, तिसराच दिलेला आहेत. अगदी बरोबर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर या ठिकाणी 1 किंवा 4
कारण की एस जर काढायचं आहे या दोन लाईन मध्ये माय डिअर फ्रेंड एस कॉमन आहे, एस कॉमन आहे, च्या सोबत आर कॉमन आहेत आणि आर कॉमन आहेत आणि या दोन लाईन मध्ये एक चार कॉमन आहेत, एक कॉमन आहे, चार कॉमन आहेत, चार कॉमन आहेत, एक कॉमन आहेत. एक तर उत्तर हा एक किंवा चार पैकी येणार, तर एकाच ऑप्शन मध्ये एक किंवा चार पैकी प्रेझेंट आहे. इथे एक अब्सेंट आहेत, या जागेवर एक अब्सेंट आहे, चार अब्सेंट आहे. आपल्याला चार किंवा एक पैकी चार दिसत आहे, म्हणजे दुसऱ्या नंबरचा राईट उत्तर. जस्ट टाइमपास न करता तुम्ही पाहिल्याबरोबर अशा टाइपच्या लॉजिकचा वापर करून तुम्ही सोडवू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 हा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर हा डिफिकल्ट दिसतो, राईट, बट बेसिकली हा डिफिकल्ट नाही आहे. काय करायचं इथे जेव्हापर्यंत आता कंडिशन मध्ये हा टेबल विदाउट कंडिशन, टेबल विदाउट कंडिशन म्हणजे अटी नाही आहेत आणि टेबल विथ कंडिशन, टेबल विदाउट कंडिशनचा हा प्रश्न दिलेला आहे. मग टेबल विदाउट कंडिशन मध्ये पहिल्यासाठी पहिला, दुसऱ्यासाठी दुसरा, तिसऱ्यासाठी दुसरा, म्हणजे ए साठी हा स्क्वेअर, बी साठी हॅश अशा पद्धतीने असणार आहे. आपल्याला एफ साठी काढायचं आहे, तर त्यापेक्षा मी इझी काय करतो की इथे बघा तिसऱ्या नंबरचा मला ई दिसत आहेत आणि ई साठी हा थीटा दिलेला आहे, तर तिसऱ्या नंबरवर थीटा, कारण की तिसऱ्या नंबरवर फेअरवेल, त्या फेअरवेल मध्ये तिसऱ्या नंबरवर ई आहे आणि ईचं उत्तर काय आहे, थीटा आहे. या जागेवर थीटा नाही आहेत, इथे थीटा नाही आहेत, इथे थीटा नाही आहेत. म्हणजेच पहिल्या जागेवर पहिल्यासाठी पहिला, दुसऱ्यासाठी दुसरा, तिसऱ्यासाठी तिसरा, या कन्सेप्टचा वापर करून तुम्ही नक्कीच सोडवू शकता. अगदी बरोबर. म्हणजेच इथे जो उत्तर आहे ते उत्तर ऑप्शन क्रमांक पहिला, टेबल कोडिंगचा हा प्रश्न, बट विदाउट कंडिशन, कोणत्याच प्रकारच्या अटीचा वापर झालेला नाही आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. आता बघा या दोन्ही प्रश्नामध्ये काय डिफरन्स आहेत. इथे अट दिलेली नाही आहेत, बट या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 3 अटी दिलेल्या आहेत. पहिल्या नंबरची अट, दुसऱ्या नंबरची अट, तिसऱ्या नंबरची अट, अशा 3 अटी दिलेल्या आहेत. मग जर अशा टाईपचा प्रश्न जर सोडवायचा झाला तर म्हणजे करायचं काय, हा एक प्रश्न तयार होतो माइंड मध्ये. माय डिअर फ्रेंड, डायरेक्टली तुमची जी सुरुवात आहे, हे सुरुवात आपल्याला जे काढायचं आहे तिथून असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे काढायचं आहे आर एन डब्ल्यू डी ई आणि एफ चं उत्तर काढायचं आहे. पहिल्या नंबरची अट, पहिले आणि शेवटचे, इथे पण पहिले आणि शेवटचे, पहिले आणि शेवटचे, म्हणजे पहिल्या आणि शेवटचेच्यावरच विचार करावा लागेल तुम्हाला समजण्यासाठी. मी इथे लिहितो कारण की दिसायला पाहिजे. आर एन डब्ल्यू डी ई आणि एफ, प्रत्येक ठिकाणी पहिले शेवटचे, पहिले शेवटचे. समोर काय म्हटलेलं आहे तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही आहेत. पहिले अक्षर स्वर असेल म्हणजे ओवेल्स नाही आहेत, पहिला कन्सोनंट आहेत, म्हणजे पहिल्या नंबरची अट लागू होणार नाहीत. दुसरा नंबर पहिले तर व्यंजन म्हणजे कन्सोनंट आहे आणि शेवटचे स्वर म्हणजे ओवेल्स नाही आहेत, दुसऱ्या नंबरची कॅन्सल. तिसऱ्या नंबरची कंडिशन पहिले आणि शेवटचे दोन्ही व्यंजन म्हणजे दोन्ही कन्सोनंट आहे, ही तिसऱ्या नंबरची अट या ठिकाणी लागू होणार. जर हे असं राहिलं तर काय करायचं आहे, दोघांनाही शेवटच्या अक्षराच्या कोडने कोडबद्ध करावे. शेवटचा अक्षर म्हणजेच आहे एफ, त्या एफचा कोड आहे हॅश, तर पहिल्या जागेवर हॅश, मधात 1 2 3 4 सोडून देतो, 1 2 3 आणि 4 आणि लास्ट मध्ये हॅश. आता मी ऑप्शनची मदत घेतो माय डिअर फ्रेंड. ऑप्शन मध्ये हॅश जे आहेत पहिल्या ठिकाणी नाही आहेत, तिसऱ्या ठिकाणी नाही आहेत, दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शन मध्ये हॅश आणि हॅश दिसत आहे. आता बाकीचे जे अक्षर आहेत त्यांचा कोड तेच राहणार आहे, बदल होणार नाहीत. म्हणजेच एनचा जो कोड आहे, एनचा कोड @, एनचा कोड @, इथे एनचा कोड @ दुसऱ्या जागेवर आहे, दुसऱ्याला टिक करून चौथ्याला मी कॅन्सल करणार. पेपर मध्ये हे विचार करणं या प्रश्नाचे ते मी थांबून देईल, कारण की मला पेपर मध्ये वेळ वाचवायचा असतो.
आता डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये सोडून दाखवतो. नंतरच आपल्याला डब्ल्यूचं काढायचं आहे. डब्ल्यूचं बदल होणार नाही कारण की पहिल्या आणि शेवटच्या याच्यासाठी बदल, कारण की काही कंडिशन दिलेल्या आहेत. तर डब्ल्यूचा जो कोड आहे, डब्ल्यूचा कोड आपल्याकडे 3 आहेत. इथे बघा 3. नंतर डी चा कोड, वेअर इज डी, स्टार. आणि ईचा कोड ईचा कोड 8. तुम्ही क्रॉस चेक करू शकता की हे दोन्ही सारखं आहेत का. #3 स्टार 8 आणि त्याच्यानंतर हॅश, बरोबर आहे. बट पेपरमध्ये टाइमपास करायचं नाही, जिथे आपल्याला उत्तर मिळालं तिथे थांबून जायचं, राईट. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. पुन्हा प्रश्न तोच आहेत. इथे बघा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. 2017 पूर्व परीक्षा, ठीक आहे. सुरुवातीला जे आपल्याला काढायचं आहे ते बघायचं. या ठिकाणी डॉलर 1896 च्या नंतर सी दिलेले आहेत. अगदी बरोबर. कोणत्या कंडिशनचा वापर होते त्याच्यासाठी वाचावं लागेल. एकूण आपल्याला 4 कंडिशन दिलेल्या आहेत. पहिले काय करायचं, पहिले अंतिम हे करून घ्यायचं. पहिले अंतिम, पहिले अंतिम, पहिले अंतिम. तर पहिले आणि अंतिमवर फोकस करायचं. पहिले आणि अंतिम. कधी कधी मधातलं पण दिलेलं राहते. बँकिंगची जी परीक्षा असते त्या बँकिंगच्या परीक्षेमध्ये हा युनिट बेसिकली बँकिंगच्या परीक्षेमधून उचललेला युनिट आहे. बँकिंगमध्ये एकाच अरेंजमेंटवर 5-5 प्रश्न असतात. अगदी बरोबर, ठीक आहे. तर काय करायचं, पहिले तत्व प्रतीक म्हणजे सिम्बॉल, प्रतीक म्हणजेच सिम्बॉल, आणि शेवटचा अंक. दोन्हीच्या दोन्ही, पहिल्या नंबरचा प्रतीक आणि शेवटच्या नंबरचा प्रतीक दोन्हीच्या दोन्ही सिम्बॉल आहे. म्हणजे पहिल्या नंबरची अट लागू होणार नाही. दुसऱ्या नंबरची पहिले अंक नाही आहे. पहिले आणि अंतिम दोन्ही सम अंक नाही आहेत. नंतर पहिले आणि अंतिम दोन्ही विषम अंक नाही आहेत. जर कोणत्याच अटीचा वापर होत नाही आहे त्या कंडिशन मध्ये जशा तसेच कोड लिहावं लागेल, जेणेकरून अटी आपली कंडिशन ब्रेक करत नाही आहे, म्हणजे अटीचा वापर झालेलाच नाही आहे. मग या ठिकाणी डॉलर, तर डॉलर साठी काय दिलेलं आहे, इथे जर पाहिलं तुम्ही, इथे या ठिकाणी हे डॉलर आहेत, तर डॉलर साठी आर दिलेला आहे. डॉलर साठी आर, आर 2 ऑप्शन मध्ये आर, बाकीचे 2 कॅन्सल. इथे पहिल्यासाठी पहिला, दुसऱ्यासाठी दुसराच राहतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्यू, क्यू ला न पाहता लिहून घेतो कारण की दोन्ही ऑप्शन मध्ये क्यू आणि क्यू आहेत. नंतर तिसऱ्या नंबरचं चेक करतो. 8, 8 ला जे म्हटलेलं आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा, आणि आर ला जे म्हटलेलं आहे. आर क्यू जे, आर क्यू जे ऑप्शन नंबर दुसरा या दिलेल्या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. पेपरमध्ये वेळ वाचवायचा असतो, बरोबर आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 अटीचा प्रश्न आहेत. आता अट ऍक्च्युली आपल्याला 4 अट दिलेल्या आहेत. त्याच्यापैकी इथे जे काढायचं आहे 6% @ 9 # आणि 3चं उत्तर काढायचं आहे. जनरली पहिले आणि अंतिम हेच दिलेलं राहते. पहिले अंतिम, पहिले पद अंतिम पद, पहिले पद अंतिम पद. आता पहिले आणि अंतिम पद दोन्ही विषम अंक असतील. पहिले आणि अंतिम दोन्ही विषम नाही आहेत. पहिला सम आहेत आणि अंतिम पद विषम आहेत, म्हणजे पहिल्या नंबरच्या अटीचा वापर केला जाणार नाही. दुसऱ्या नंबरची पहिले प्रतीक, पहिला प्रतीक नाही आहेत, पहिली संख्या सम आहेत. पहिले पद, पहिले विषम नाही, पहिला सम आहेत. इथे पहिले सम आणि अंतिम विषम. चौथ्या नंबरच्या अटीचा वापर आपल्याला करावा लागेल. जर पहिले पद सम अंक आणि अंतिम पद विषम अंक असेल तर दोघांचे विषम अंक संकेताचे रूपांतर करावे. विषम अंक म्हणजे कोणता? 3. 3चा कोड बघायचा. 3चा कोड आहेत एफ, तर दोन्ही जागेवर एफ आणि एफ लिहून घ्यायचं. एफ आणि एफ लिहिल्याच्या नंतर माय डिअर फ्रेंड एकाच ऑप्शन मध्ये पहिला एफ आणि अंतिम एफ दिसत आहे.
तो ऑप्शन म्हणजेच ऑप्शन नंबर दुसरा, म्हणजे बाकीचे ऑप्शन कॅन्सल झालेले आहेत. आपण पेपरमध्ये वेळ वाचू शकतो. अगदी बरोबर. प्रश्न क्रमांक कोणता? 9वा. 9व्याच्या नंतर आता आपल्याला सुरुवात करायचं आहे डायरेक्शन सेन्स टेस्ट युनिटचं नाव आहे. आतापर्यंत एकूण 3 घटकाचं विश्लेषण मी एकदम जबरदस्त ट्रिक्सचा वापर करून, बेसिक कन्सेप्च्युअल नॉलेजचा वापर करून एक्सप्लेन केलेला आहे. ऍक्च्युली डायरेक्शन सेन्स टेस्टचा प्रश्न हे पेपरमध्ये येण्याची पॉसिबिलिटी मॅक्झिमम आहेत. मग ऍक्च्युली किती टाईपचे प्रश्न या घटकामध्ये तयार होतात? तर पहिल्या नंबरचा जो टाईप आहेत दिशा आणि अंतर, एक प्रकार सांगून देतो मी. मोस्ट इम्पॉर्टंट टाईप जे आहेत, किती प्रकारचे पेपरमध्ये टाईप्स म्हणजे ज्याला आपण प्रकार म्हणतो. पहिला प्रकार दिशाच्या सोबत अंतर दिलेलं असणार. बट दिशाच्या सोबत अंतर मध्ये एकतर इथे 2 प्रकारचे क्वेश्चन तयार होतील. कोणते 2 प्रकार? पहिला जो प्रकार आहे, पहिला प्रकार हॉरिझॉन्टल किंवा वर्टिकल आणि इथे तिरपा. आता हे हॉरिझॉन्टल वर्टिकल तिरपा सर काय लिहिलेलं आहे नाही समजलं, प्लीज आम्हाला समजून सांगा. सुरुवातीचा पॉइंट आणि एंडिंगचा पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट, सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू एका आडव्या रस्त्यावर आले असतील, किंवा सुरुवातीचा बिंदू आणि आडवा बिंदू उभ्या रस्त्यावर आलेले असतील. याला म्हणतात हॉरिझॉन्टल आणि हे वर्टिकल. सरळ आपण मोजून काढू शकतो आडव्या रस्त्याचं. बट जर तिरपा आलेला आहे, तिरपा म्हणजे या पद्धतीचं जर आलेलं आहे, तर पायथ्यागोरसचा वापर करावा लागेल. यूज ऑफ पायथ्यागोरस तिरपा. आता तुम्हाला, आणि हा प्रकार माय डिअर फ्रेंड रिअल मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट प्रकार आहे, सर्वात जास्त इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. आता दुसऱ्या प्रकारामध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शन. तिसऱ्या नंबरचा प्रकार फक्त दिशाच काढावी लागेल, फक्त दिशाच काढणे. ठीक आहे. आणि चौथ्या नंबरचा प्रकार मिसलेनियस म्हणजेच विविध. असे 4 प्रकार या घटकामध्ये तयार होतील. हा घटक रिअल मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट घटक आहेत, पेपरमध्ये येण्याची पॉसिबिलिटी जास्तीत जास्त आहेत. तर टाइमपास न करता ऍक्च्युली प्रश्नाला सुरुवात करतो. प्रश्न क्रमांक ऑलरेडी 9 प्रश्न झालेले आहेत. प्रश्न क्रमांक हा 10वा. प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न. दिलेली इन्फॉर्मेशन इंग्लिशमध्ये नंतर मराठीमध्ये. मराठीचा प्रश्न मी सोडून दाखवतो. इंग्लिशचे ट्रान्सलेशन आहे, ज्यांची प्रिपरेशन इंग्लिशमध्ये आहे तुम्ही इंग्लिशमध्ये वाचून करून घ्यायचं. आता आपल्याला एक दिशाचं नॉलेज असणं गरजेचं आहे. इथे बघा, या ठिकाणी दिशाचं नॉलेज, मी जर पेपर देत आहे तर माझ्या साईडला पेपरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी हा माझा रफ पेज आहेत, राईट, किंवा माझा हा पेपर आहे. त्या पेपरमध्ये माझी ही जी बाजू आहे, ही बाजू माझी उजवी बाजू, बट ही माझी डावी बाजू. हे तर तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहेत. सोबतच या ठिकाणी ही माझी पूर्व दिशा असणार आहेत, म्हणजेच माझी उजवी बाजू म्हणजेच माझी पूर्व दिशा पेपरमध्ये सांगत आहो मी तुम्हाला, कारण की सर्व विद्यार्थ्यांचे उत्तर हे कसे यायला पाहिजे. अगदी बरोबर. तर ही माझी पूर्व दिशा, ही माझी पश्चिम दिशा, माझ्या समोर एकदम फ्रंटला उत्तर आणि माझ्या मागे दक्षिण. तर या कन्सेप्टचा वापर करून इथे पूर्व असणार आहेत, पूर्व, च्या नंतर पश्चिम, च्या नंतर उत्तर आणि दक्षिण. आणि जर इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर ईस्ट, च्या नंतर वेस्ट
नॉर्थ आणि साऊथ यांच्या मधात आपण क्लिअरली सांगू शकतो साऊथ आणि ईस्ट, साऊथ ईस्ट, ईस्ट साऊथ किंवा साऊथ ईस्ट. इथे इंग्लिशमध्ये ही सोपी राहते, ईस्ट नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्ट. इथे वेस्ट आणि नॉर्थ किंवा नॉर्थ वेस्ट च्या सोबत या ठिकाणी जे आहेत ते वेस्ट आणि साऊथ किंवा साऊथ वेस्ट. बट मराठीमध्ये जर सांगायचं झालं, मराठीमध्ये हे पूर्णपणे पाठ करून जावं लागेल, बरोबर आहेत. मराठीमध्ये एक शब्द लक्षात ठेवायचं, ट्रिक्सचा तो शब्द सांगतो मी तुम्हाला. आई वाने, आई वाने, आई वाने. आणि सुरुवात पूर्वच्या खालीपासून करायची. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जायचं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जायचं. ई वा ने, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. अगदी बरोबर. आता या दिशाबद्दल आपल्याला डिटेलमध्ये समजलेलं आहे. आता या दिशाच्या नॉलेजच्या बेसवर हा प्रश्न सोडवायचा आहे. राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला, म्हणजेच खाली गेला. या रामचा हा स्टार्टिंग पॉइंट घेतो आहेत मी, खाली गेला. किती गेला? 15 किलोमीटर गेला. स्टार्टिंग पॉइंट, रामचा स्टार्टिंग पॉइंट. दक्षिणेकडे गेला, नंतर पूर्वेकडे वळून, पूर्व या बाजूला आहेत इथे बघा पूर्व, तर पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. पूर्वेकडे वळून किती किलोमीटर गेला? 10 किलोमीटर गेला. नंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला. उत्तरेकडे वळून किती गेला? 5 किलोमीटर गेला. उत्तर म्हणजे स्वर असणार आहे. सुरुवातीला दक्षिणेकडे 15 किलोमीटर गेला, नंतर पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला, नंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला, चालत गेला. पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर गेला. पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर गेला. पुन्हा पश्चिमेला किती गेला? 10 किलोमीटर गेला. म्हणजे हे 10 किलोमीटर. आता बघा, एक आडव्या रस्त्यात या ठिकाणी एंड पॉइंट इथे आहेत. या एंड पॉइंटला मी इथे समोर लिहितो स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट. सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू हे इथून मी काढलेले आहेत. मला सांगा, जरी हे 10-10 असणार तर मग हे 5-5, मग 5-15 मधून एकूण 15 आहेत. त्या 15 मधून 5 जर गेले तर हा अंतर 10 किलोमीटर असणार. 10 किलोमीटर. प्रत्येक नाही, 2 ऑप्शन मध्ये आहेत, दुसरा आणि तिसरा. चौथा कॅन्सल, च्या सोबत पहिला कॅन्सल. हेपर्यंत तुम्हाला नक्कीच समजलेलं असणार, राईट. त्याचप्रमाणे आता विचारण्यात काय आलेलं आहे, तर राम घरापासून सुरुवात जी आहे ती राम घरापासून, त्या घरालाच घर, स्टार्टिंग पॉइंट म्हणजेच घर. घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहेत? घरापासून तो खालच्या दिशेला आहेत. खालची दिशा म्हणजेच दक्षिण दिशा. उत्तर दिशेला नाही आहेत. कुठे आहेत? खालच्या दिशेला आहेत. घरापासून खालच्या दिशेने आहेत, म्हणजे 10 किलोमीटर दक्षिणेला आहेत. 10 किलोमीटर दक्षिणेला आहेत. ऑप्शन नंबर 3 राईट उत्तर. दुसऱ्या नंबरचा कॅन्सल. स्टेप बाय स्टेप ट्रिक्सचा वापर कमी करा बरं. फक्त या ठिकाणी डायग्राम लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ट्रिक्सचा वापर करू शकता. बेसिकली ट्रॅडिशनल मेथड पेक्षा एकदम कन्सेप्च्युअल सोडवा. कधीच डायरेक्शन सेन्स टेस्ट, दिशा परीक्षण घटक जो आहे त्या घटकाचा प्रश्न तुमचा चुकणार नाहीत, कारण की या घटकामध्ये बदल करण्यात येतात. म्हणून कन्सेप्च्युअल नॉलेजचा वापर करून स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सोडवा. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11
11वा प्रश्न. आतापर्यंत 10 प्रश्न झालेले आहेत. राईट. आता ऍक्च्युली मी आता इथे जर पाहिलं उभ्या लाईनवर आलेले आहेत. मी तुम्हाला काय बोललो होतो, एक तर हॉरिझॉन्टल किंवा वर्टिकल. हे वर्टिकल आलं म्हणजे उभ्या लाईन मध्ये आलेले आहेत. राईट. म्हणजे हा जो पहिल्या दिशाच्या सोबत अंतर दिलेला आहे, दिशाच्या सोबत अंतर मध्ये एक तर हॉरिझॉन्टल म्हणजेच आडव्या लाईन मध्ये सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू आडव्या लाईन मध्ये येणार, किंवा उभ्या लाईन मध्ये येणार म्हणजे ज्याला आपण वर्टिकल म्हणतो, किंवा तिरपा राहणार, अंधेरा कायम रहे, शक्तिमान. बरोबर आहे. तर तिरपा लाईन मध्ये आल्याच्या नंतर पायथागोरसचा वापर करावा लागेल. आणि पायथागोरसचा वापर करायच्या वेळेस ते वर्गमुळाच्या आतमध्ये तो प्रकार मी करू देणार नाही. ट्रिपलेटचा वापर करून, त्रिकूटचा वापर करून कसं सोडवायचं त्याचे टेक्निक पण मी तुम्हाला सांगणार आहेत, जेणेकरून पेपरमध्ये तुम्हाला वेळ वाचवता आला पाहिजे. राईट. ठीक आहे. तर आता इथे बघा हा प्रश्न आपला झालेला आहे. या प्रश्नाला सुरुवात करायची आहे. नीरज हा पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिमेकडे. सुरुवातीला डायग्राम, इथे डायग्राम काढून देतो शॉर्टकट मध्ये. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पश्चिमेकडे तोंड करून उभा आहेत म्हणजेच मी आहे नीरज. माय नेम इज नीरज. ओके. मी पश्चिमेकडे बघत आहे, तोंड करून उभा आहे. तेथून तो 9 मीटर उत्तरेकडे गेला म्हणजेच पश्चिम इथे तोंड आहे, उत्तरेकडे गेला. किती गेला? 9 मीटर गेला. डावीकडे वळून, आता डावीकडे वळत आहे, डावीकडे 9 किलोमीटर गेला. 9 किलोमीटर नाही, मीटर आहे. ठीक आहे. 9 मीटर गेला. डावीकडे वळून आता ही जे ॲरो असते, ही ॲरो म्हणजेच आपलं तोंड घ्यायचं, कारण की ॲरो उत्तरेकडे बघत आहेत. ती उत्तर दिशा म्हणजेच आपलं तोंडचं काम करणार आहे. तर माझी ही बाजू उजवी बाजू, ही बाजू माझी डावी बाजू. डावी बाजू किती मीटर? 7 मीटर. डावी बाजू ही ॲरो म्हणजेच आपलं तोंडचं काम करणार आहे. राईट. सरळ चालत गेला नीरज. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 9, हे माझं तोंड आहे. मी पश्चिमेकडे बघत आहे, डावीकडे म्हणजेच या साईडनी माझं डावीकडे राहणार आहे, वर माझं उजवी बाजू असणार आहे. 9 मीटर. किती मीटर? 9 मीटर. चालत गेला. पुन्हा तो उजवीकडे वळून आता मी तुमच्याकडे बघत आहे. ही बाजू माझी उजवी बाजू, मला उजवीकडे वळावं लागेल कारण की मी नीरजचं काम करत आहे. तो उजवीकडे वळून 5 मीटर चालत गेला. 5 मीटर चालत गेला. तेथून तो सुरुवातीच्या ठिकाणी सरळ चालत जाण्यास त्याला किती अंतर कापावे लागेल? आडव्या रस्त्यावर आलेला आहे. हॉरिझॉन्टल. पायथागोरसचा वापर नाही. हॉरिझॉन्टल, आडव्या रस्त्यामध्ये. हे किती आहेत? 5 आहे. हे किती दिलेले आहेत? 7 आणि 5 केल्याच्या नंतर 7 5 12. उत्तर मीटर. 12 मीटर. कोणत्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर पहिला या प्रश्नाचं राईट उत्तर आहेत. स्टेप बाय स्टेप वाचा, व्यवस्थित सोडवा, प्रश्न चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 12. रवी घरातून बाहेर पडला व पश्चिमेकडे 40 मीटर चालला. सुरुवातीला आपल्याला दिशा काढून घ्यावी लागेल. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. रवी घराबाहेर पडला, पश्चिमेकडे 40 मीटर चालला. हे रवीचं घर आहेत. रवीचं घर पश्चिमेकडे चालला म्हणजे या बाजूला जाणार आहेत, समोर जाणार आहेत. पश्चिमेकडे चालला. किती चालला रवी जो आहे तर तो 40 मीटर चालला. त्यानंतर तो डावीकडे वळून 30 मीटर चालला. डावीकडे म्हणजेच खाली 30 मीटर चालला. अरे ही ॲरो म्हणजेच आपलं तोंड घ्यायचं बरं. वरची बाजू उजवी, खालची बाजू डावी. 30 मीटर चालला. पुन्हा तो उजव्या बाजूला वळला. ही उजवी बाजू कारण की डावी बाजू ही ॲरो खाली बघत आहे. राईट. उजवीकडे वळून 20
मीटर चालला. पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 30 मीटर चालला. उजव्या बाजूला म्हणजेच वर वळणार. 30 मीटर, हे दोन्ही सारखेच असतील, 30 आणि 30 मीटर चालला. तर रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहेत? हे सुरुवातीचा ठिकाण म्हणजे स्टार्टिंग पॉइंट, आणि हा झाला एंडिंग पॉइंट. हे दोन्ही जर सारखे आहेत तर हे दोन्ही सारखे असायला पाहिजे. म्हणजे उभे पिलर 30 आणि 30 आहे, तर आडवे पिलर 20 आणि 20. 20 आणि 40 बरोबर 60 मीटर चालला. ऑप्शन क्रमांक दुसरा या प्रश्नाचं राईट उत्तर आहेत. कारण की माय डिअर फ्रेंड इथे हॉरिझॉन्टल रस्ता आलेला आहे. हॉरिझॉन्टल कन्सेप्टचा वापर करून सोडवावं लागेल. सरळ सरळ मोजून घ्यायचे. आडव्या रस्त्यात जे काही आपल्याला नंबर दिसतात त्या नंबरची बेरीज करून आलेलं उत्तरच फायनल उत्तर असणार आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. सुरेश 3 किलोमीटर उत्तरेस गेला, नंतर उजवीकडे वळून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण उत्तरेस गेला. किती गेला? 3 किलोमीटर. नंतर उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला उजवीकडे. आता हे प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. वर गेला उजवी बाजू, पुन्हा उजवीकडे वळून 3 गेला म्हणजेच खाली. उजवी म्हणजेच खाली, कारण की आरो म्हणजे तोंड असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर पुन्हा डावीकडे वळून 6, डावीकडे म्हणजे या साईडला, डावीकडे 6 किलोमीटर गेला. नंतर तो मूळ जागेवर किती दूर आहे आणि कोणत्या दिशेने आहे? तर मूळ जागेवर किती दूर आहे आणि कोणत्या जागे? हे बघा स्टार्टिंग पॉइंट, हा स्टार्टिंग पॉइंट आणि हा एंडिंग पॉइंट आडव्या रस्त्यावर आलेला आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल आडव्या रस्त्यावर आलेले आहेत. हॉरिझॉन्टलचं अंतर मोजणे. हे किती आहेत? 6 अधिक 6 बरोबर 12. 12 एकच ऑप्शन मध्ये आहेत. मग दिशाचा वापर न करता टिक करून द्यायचं. कारण की एंडिंग पॉइंट हे पूर्वेकडे दिसत आहे. इथे जर मी ही डायग्राम उचलून याचा सेंटर आणि हे सेंटर जर दोन्ही मी सारखं जर करतो, सारखं केल्याच्या नंतर सेंटर सारखे, केंद्रबिंदू सारखे, तर मला एंडिंग पॉइंट कोणत्या दिशेने दिसत आहे? पूर्वेकडे दिसत आहे. म्हणजेच माझं उत्तर पूर्व. किती किलोमीटर? एकूण 6 आणि 6 12 किलोमीटर पूर्वेकडे असणार आहेत. याची PDF टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार. राईट. नेक्स्ट आता बघा इथे पायथागोरस. आतापर्यंत जे काही आपण पाहिलेले आहेत तिथे दिशा व अंतर जो आहे तो हॉरिझॉन्टल मध्ये आलेला आहे. अंतर हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या रस्त्यावर अंतर आलेलं आहे. हॉरिझॉन्टल स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट आतापर्यंत पाहिलेले एक्झाम्पल्स. किंवा माय डिअर फ्रेंड स्टार्टिंग पॉइंट किंवा एंडिंग पॉइंट हे अदला बदल राहू शकतात. तर हे वर्टिकल आलेले आपल्याला आतापर्यंत दिसले. वर्टिकल. राईट. हे स्टार्टिंग एंडिंग मी अदला बदल करू शकतो. इथे एंडिंग पॉइंट पण लिहू शकतो, इथे स्टार्टिंग पॉइंट. त्याचप्रमाणे एंडिंग पॉइंटच्या जागेवर स्टार्टिंग पॉइंट सुरुवातीचा बिंदू आणि सुरुवातीच्या बिंदूच्या जागेवर शेवटचा बिंदू. बट हॉरिझॉन्टल आणि वर्टिकलच आले म्हणजे आडव्या रस्त्यावरच सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू आला, किंवा मग उभ्या रस्त्यावर सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू आला. अगदी बरोबर. राईट. बट जर तिरपा आला तर काय करायचं? तिरपा म्हणजेच या पद्धतीने जर आलं, हा तिरपा जर आलं तर आपल्याला पायथागोरसचा वापर करावा लागेल. मग पायथागोरसचा वापर करण्यासाठी वर्गमुळाच्या आतमध्ये वापर न करता, कारण की आता हा बघा सुरुवातीला तो 4 हा स्टार्टिंग बिंदू आहेत. पश्चिमेकडे 3 किलोमीटर गेला, नंतर उत्तरेकडे 4 किलोमीटर गेला आणि सुरुवातीच्या बिंदूपासून तर शेवटच्या बिंदूचा आपल्याला अंतर किती आहे ते काढायचं आहे. हा प्रश्नार्थक चिन्ह. मी पाहिल्याबरोबर उत्तर सांगू शकतो. उत्तर 5 आहेत. 5 किलोमीटर. याचं उत्तर बरोबर किती? 5 किलोमीटर. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही कसं सांगितलं? माय डिअर फ्रेंड, मला ट्रिपलेट त्रिकूट पाठांतर आहेत, ते पाठांतर मी तुम्हाला पण करून देतो. त्रिकूट पाठ करणे गरजेचं आहे.
ट्रिपलेट्स. ट्रिपलेट्स म्हणजेच आपल्याला त्रिकूट पाठांतर, त्रिकूट पाठांतर करणं गरजेचं आहे. आता हे त्रिकूट कोणते आहेत? 1 2 3 4 5. 3 4 आणि 5 हे कसं आलं याचं कारण सांगतो मी. काय करायचं, 3 चा वर्ग, एक हा सांगून देतो फक्त. 3 चा वर्ग करणे, 3 चा वर्ग 9, त्या 9 मधून 1 वजा करणे, 8 आलेला, त्या 8 चे 2 सारखे भाग करणे, 4 आणि 4, आणि एका 4 ला 1 जास्तीचं देणे म्हणजे 3, च्या नंतर 4 आणि 5. ही ट्रिक्स आहेत. या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही त्रिकूट लक्षात ठेवू शकता. 3 4 5 नंतर 5 चा वर्ग 25, त्या 25 मधून 1 जर काढले तर 24 राहिले, त्या 24 चे 2 सारखे भाग करणे, 12 आणि 12, एका 12 ला 1 जास्त देणे म्हणजे 13. 5 12 13, 5 12 आणि 13. नंतर 7 चा वर्ग 49, 49 मधून 1 काढून घेणे, कारण की 49 चे 2 सारखे भाग करता येणार नाहीत. तर 1 काढल्याच्या नंतर किती राहणार आहेत? 48. 48 चे 2 सारखे भाग, 24 आणि 24. 24 एका 24 ला 1 जास्त देणे म्हणजे 25. 24 आणि 25. त्याच्यानंतर 9 चा वर्ग 81. 81 चे 2 सारखे भाग होणार नाही, पॉइंट मध्ये येतील, पॉइंट मध्ये आणायचं नाहीत. 81 मधून 1 काढून घेणे, 80, त्या 80 चे 2 सारखे भाग करणे. 40 आणि 40, एका 40 ला 1 जास्त देणे म्हणजे 41. 9 40 आणि 41. त्यानंतर 11 चा वर्ग 121 मधून 1 काढणे, 120 सारखे भाग करणे, 60 आणि 60, एका 60 ला 1 जास्त देणे, 61. 60 आणि 61, 60 आणि 61. त्याचप्रमाणे एक 6व्या नंबरचा लक्षात ठेवायचा आहे. 8 मध्ये हा एक्सेप्शन आहेत, बाकी ठिकाणी एका ट्रिक्सचा वापर करायचा आहे, त्या ट्रिक्सचा वापर. बट इथे 8 चा डबल 16, या 16 ला कॅन्सल करून याच्या आधीचा 15 आणि याच्या नंतरचा 17 हे पाठांतर करून घेणे. कधी कधी पेपरमध्ये यांचा गुणाकार किंवा भागाकार पण पेपरमध्ये मिळणार. गुणाकार किंवा भागाकार सांगतो कसं होतं. जर मी 2 चा गुणाकार करतो तर 2 चा गुणाकार केल्याच्या नंतर 3 चा डबल 6, 4 चा डबल 8 आणि 5 चा डबल 10. त्याचप्रमाणे जर 3 चा गुणाकार करतो, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, नंतर 3 चौक 12 आणि 3 5 15. मग सर हे कसं ओळखायचं? आम्हाला तर हेच पाठांतर आहेत. अगदी बरोबर आहे तुमचं, काहीच चुकलेलं नाही आहे. काय करायचं, यांचा फरक काढायचा. यांचा फरक कितीचा आहे? 2 2 चा. इथे फरक कितीचा आहे? 3 3 चा. त्या फरकचा जर तुम्ही भाग दिला तर ओरिजिनल त्रिकूट आपल्याला मिळणार आहे. ओरिजिनल त्रिकूट पाठ राहिल्याच्या नंतर बाकी जुगाड आपण करू शकतो. हे पूर्ण कन्सेप्च्युअल नॉलेज आहेत. या कन्सेप्च्युअल नॉलेजच्या बेसवर आता ऍक्च्युअली टिक कसं करायचं हे सांगतो मी तुम्हाला. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. चला, तुम्हाला मी 1 मिनिटाचा वेळ देतो, तेव्हापर्यंत तुम्ही सोडून पहा. तुम्हाला ट्राय करा, जमते का बघा, पहा बरं. एक स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओला पॉज करून सोडून पहा तुम्ही. ओके, डन. युअर टाइम ओव्हर. आता माझ्या ट्रिक्सने बघा की हे कसं सुटतं. राईट. श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 किलोमीटर गेला. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. दक्षिणेला गेला. श्यामचे घर आहेत. दक्षिणेला गेला. हे घर आहेत. दक्षिणेला किती गेला? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर दक्षिणेला गेला. नंतर डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला.
डावीकडे वळून, ही बाजू म्हणजे डावी बाजू, 3 किलोमीटर गेला. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. उजवीकडे म्हणजे खाली जाणार बरं. उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 15 किलोमीटर गेला. उजवीकडे वळून माझ्या साईडला 15 किलोमीटर, म्हणजेच त्या 15 मधून हे 3 किलोमीटर राहणार आणि बाकीचे समोरचे जे आहेत ते समोरचे म्हणजेच 12 किलोमीटर. एकूण बरोबर 15. हे सारखे सारखे ब्रेक करायचे, ब्रेक केल्यानंतर कधी चुकणार नाहीत. आता बघा गेला तर तो आपल्या घरापासून किती अंतरावर आहेत. घरापासून हा अंतर आपल्याला काढायचं आहे. घरापासून किती अंतरावर आहेत हे अंतर काढायचं आहे. काढण्यासाठी एक काटकोन त्रिकोण तयार करायचा. हा काटकोन त्रिकोण, या काटकोन त्रिकोण मध्ये हे किती आहेत 15 किलोमीटर. हे बघा 12 अधिक 3 15 किलोमीटर. उभं जर मी जोडतो 5 अधिक 4 9 किलोमीटर. या दोन्ही संख्येला 3चा भाग जातो. 3चा भाग द्यायचा. 3चा जर भाग दिला तर याच्या जागेवर 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 5 15 आडवं बरोबर आहेत. आपल्याला तिरपा काढायचा आहे. 9 15 आणि 1 मिनिट थोडी काहीतरी गडबड झालेली असणार, रिपीट करतो. आपल्या घरापासून दक्षिणेकडे 5, नंतर डावीकडे वळून 3, नंतर उजवीकडे वळून 4, नंतर उजवीकडे वळून 12, उजवीकडे वळून 12 म्हणजे 15. त्या 15 मधून 3 जर काढले तर 12, हे झाले 9. राईट, हे 15 नाही आहेत. पूर्ण बरोबर आहेत बरं माय डिअर फ्रेंड. याच्या जागेवर 12. हे तुम्हाला वाटलं की सर हे असं का बरं, कारण की माझ्या लक्षात आलेलं आहे. ते माझ्या लक्षात काय आलं, कारण की हे 3 आणि ते 5 येणार नाही, 5 तर इथे राहणार बरोबर आहेत. तर या जागेवर 12 इथे किती आहेत, हे 12 आहेत. 12 किलोमीटर. त्या 12 किलोमीटरला जर मी 3चा जर भाग दिला तर 3 चौक 12. आपल्याकडे एक ट्रिपलेट आहेत 3 4 आणि 5. इथे 5 लिहिणे. 5 लिहिल्याच्या नंतर आता या 5ला इथे भाग 3ला 9ला जर 3चा भाग दिला तर 3 आलं होतं बरोबर आहे. जर या 3 पासून म्हणजे इथे भाग दिल्याच्या नंतर 3 आलेला आहेत. भाग दिल्याच्या नंतर जर मी वापस जातो तर 3चा गुणाकार करावा लागेल. 3चा गुणाकार, मग या बाजूपासून मला 5 पासून तर 3चा गुणाकार केल्याच्या नंतर 3 5 15. 3 5 15. आणि जर तुम्ही प्रिव्हियस स्लाइड मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल माय डिअर फ्रेंड, तर इथे बघा हा 3 5 15 आहे ॲज इट इज. 3 12 आणि 15. किती जबरदस्त टेक्निक आहेत. या टेक्निकचा वापर करून ते अंडररूट वगैरे काहीच आपल्याला गरज नाही आहे. एकदम पद्धतशीर ट्रिपलेट पाठ करून ठेवा, व्यवस्थित तुम्ही सोडू शकता नक्कीच. तर याचं जे उत्तर आहे उत्तर बरोबर 15. ऑप्शन क्रमांक 2 राईट उत्तर. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. एक्स व वाय हे 2 विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ही एक शाळा आहेत, ठीक आहे, स्कूल आहे. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किलोमीटर गेले, म्हणजे 1.5 किलोमीटर गेले. अगदी बरोबर. आता कुठे गेले हे दिलेले नाही आहेत बरं. मी काय करतो, आडवे गेले. पिटिका पहिला हात दुसरा हात बरोबर आहे, आडवे गेले हे मी मानून घेतो, कन्सिडर करतो. म्हणजे एक एक्स जो आहे तो या बाजूला जाणार आणि विरुद्ध हा या बाजूला जाणार वाय. एक्स या साइडनी गेला आणि वाय इकडे गेला. अगदी बरोबर.
शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. एकमेकांच्या विरुद्ध दिशांना 1.5 किलोमीटर गेले. अंतर बरोबर 1.5 किलोमीटर गेले. अगदी बरोबर. नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला. हा उजवीकडे म्हणजेच वर वळणार आणि हा उजवीकडे म्हणजेच खाली वळणार. उजवीकडे 2 किलोमीटर चालून घरी पोचला. ठीक आहे. पोचल्याच्या नंतर तर त्यांच्या घरातील अंतर किती? त्यांच्या घरातील अंतर किती? ठीक आहे. म्हणजे हा बिंदू इथे x आहेत आणि या जागेवर y आहेत. आडवा रस्ता काढायचा आहे. आडवणीत तिरपा करायचा. तिरपा आल्याबरोबर पायथागोरस. मग पायथागोरसचा वापर कसं करायचं? या डायग्राम वरून मी ही डायग्राम तयार करतो माय डिअर फ्रेंड. इथे बघा, आडवा च्या नंतर हा उभा आणि हा तिरपा अंतर काढायचं आहे. आडवा जे आहेत 1.5 अधिक 1.5 बरोबर 3 किलोमीटर. नंतर 2 अधिक 2 बरोबर 4 किलोमीटर. देखते ही मैं बोल दूंगा मेरे प्यारे दोस्तों कि 3, 4 और ये क्या होना चाहिए? 5 होना चाहिए. क्योंकि ट्रिपलेट पावर, कारण की 3 आपल्याकडे ट्रिपलेट आहे. 3, 4 आणि 5. तर हे अंतर किती असणार? 5 किलोमीटर. कोणत्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर 4 राईट. म्हणजे पायथागोरस इथपर्यंत तुम्ही हे करू शकता बरं, काहीच नाही की वर्गमुळाच्या आतमध्ये. पण पेपरमध्ये टाइमपास होणार ना, आपल्याला पेपरमध्ये होणारा टाइमपासच वाचवायचा आहे. ते वाचवण्यासाठी सांगितलेल्या प्रत्येक ट्रिक्सचा व्यवस्थित वापर करणे गरजेचे आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. आराध्य राज आपल्या घरापासून पूर्वेकडे 20 किलोमीटर चालत गेला. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पूर्वेकडे 20 किलोमीटर चालत गेला. हे घर आहेत आराध्यराजचं. पूर्वकडे 20 किलोमीटर चालत गेला. उजवीकडे वळून 9 किलोमीटर चालला. पुन्हा उजवीकडे वळून, उजवीकडे म्हणजेच माझ्या साईडला, उजवी डावी हे बरोबर प्रॅक्टिस करून घ्यायची. आता इथे आपल्याकडे ती वेळ नाही की सर उजवीकडे कसं वळेल, डावीकडे कसं वळेल. ये छोटे बच्चों का काम है, बरोबर है. आप बड़े हो गए तो समझदारी रखो मेरे प्यारे दोस्तों. कारण की या ठिकाणी समोर गेला ही एरो आहे, खाडी उजवीकडे वळेल. आणि जर तुम्हाला हे समजत नसेल उजवीकडे डावीकडे, रिकामी जागा, भावना पोचल्या असतील. उजवीकडे म्हणजेच माझ्याकडे, कारण की हे तोंड आहेत. जर माझं तोंड आहे एरोच्या जागेवर तर माझी ही बाजू उजवी असणार आहे. म्हणजे माझ्या साईडनी वळणार. किती? माझ्या साईडनी 8 किलोमीटर. 8 किलोमीटर. आता 8 किलोमीटर हे ब्रेक करायचं. 8 किलोमीटर. मग 8 किलोमीटर राईट. तर 8 किलोमीटर 20 मधून 8 किलोमीटर, तर या ठिकाणी हे 12 किलोमीटर. चला या डायग्रामला बाजू काढून घेतो मी साईडनी काढल्याच्या नंतर तिरपा, कारण की हे जर जोडलं अशा पद्धतीनं डायग्राम तयार होतील. हे बाजूनी काढून घेतो. 90 काटकोन पायथागोरस. 12 च्या नंतर 9 आणि 15 मला पाठांतर आहेत. कारण की 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15 आणि 5 त्रिक 15. म्हणून मला पाठांतर आहेत बरं. हा ट्रिपलेट तुम्ही पाठ केल्याच्या नंतर 9, 12 आणि 15 हे पहिल्याच वेळेस मी तुम्हाला लिहून दिलेली. ते बघा 3, 12, 15. अगदी बरोबर राईट. तर या ठिकाणी आणि तो रूल पण सांगितलं की जर नाही जमलं तर कशा पद्धतीचा वापर करायचा. पायथागोरसचा वापर न करता या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. त्याच याचं उत्तर जे आहे उत्तर बरोबर 15. उत्तर बरोबर 15. ऑप्शन नंबर तांत्रिक सहाय्यक परीक्षा 2016 पूर्ण PYQs पॉवर इज अ डिफरंट पॉवर. प्रश्न क्रमांक 16 च्या नंतर 17वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17.
प्रश्न क्रमांक 17. अनिल हा CST स्टेशनला उभा आहेत. स्टार्टिंग पॉइंट CST स्टेशन, त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर, CSTचा पूर्वेला. दूरवर बबन उभा आहे, बबनच्या उत्तरेला. ठीक आहे, हा CST स्टेशन आहेत. पूर्वेला CST स्टेशनवर उभा आहे, त्या ठिकाणच्या पूर्वेला 5 किलोमीटर बबन आहेत. आणि बबनच्या उत्तरेला 5 किलोमीटर या जागेवर CST स्टेशनवर उभा कोण आहेत? अनिल. इथे आहेत बबन. आणि बबनच्या उत्तरेला किती उत्तरेला? 5 उत्तरेला आहेत चंद्रशेखर. ठीक आहे, वाट बघत आहे. त्याला 7 किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचे आहेत. 7 किलोमीटर पूर्वेकडे, 7 किलोमीटर, 5 किलोमीटर जायचं आहेत. तर CST स्टेशन म्हणजे हा CST स्टेशन व दादर मधील सरळ अंतर किती? म्हणजे हा तिरपा आपल्याला अंतर काढायचा आहे. हा तिरपा अंतर काढायचा आहे. तिरपा आल्याबरोबर पायथागोरस. आता पायथागोरस वापर करावा लागेल. अगदी बरोबर. तर याच्यापासून मी ते 90 ची जी डायग्राम आहे ती डायग्राम तयार करतो. 90 डिग्रीची डायग्राम. ठीक आहे, या डायग्राम पासून हे आडवं मोजतो. हे 5 आणि हे 7, 7 5 12, आडवं अंतर 12 किलोमीटर, उभं अंतर 5 किलोमीटर, 5 चा वर्ग 25, 12 आणि उत्तर बरोबर 13. हा ट्रिपलेट पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. ट्रिपलेट बघा बरं, 5 12 13, 5 12, 5 दिलेला आहे 12. आणि कधीही हा जो समोरचा आहे हा लास्ट सर्वात मोठी संख्या म्हणजेच तिरपा. हा तिरपा अंतर सर्वात मोठी संख्या. आडवा आणि उभे जे राहणार आहे ते आडवा आणि उभे हे स्टार्टिंगचे 2 आहेत, आडवे आणि उभे. बट हा तिरपा अंतर सर्वात मोठी पायथागोरस तिरपा अंतर हा सर्वात मोठा असतो आडवा आणि उभ्या अंतरपेक्षा. ठीक आहे, हे पूर्ण पाठ केल्याच्या नंतर तुम्ही पेपरमध्ये नक्कीच वेळ वाचू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17 च्या नंतर 18वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. सचिन व रमेश एका ठिकाणापासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रत्येकी 3 किलोमीटर अंतर चालत जातात. एका ठिकाणा विरुद्ध दिशेने 3 किलोमीटर. त्यानंतर ते दोघेही स्वतःच्या उजवीकडे वळतात. स्टार्टिंग पॉइंट एकमेकांच्या आणि अशा टाइपचा हा प्रश्न ऑलरेडी झालेला आहे. अगदी बरोबर. ठीक आहे, किती विरुद्ध दिशेने? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटर. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर. उजवीकडे म्हणजेच वर. या व्यक्तीला वर जावं लागेल. का बरं? कारण की हा या बाजूनी जात आहे, पश्चिमेकडे जात आहे. पश्चिमेकडे जायच्या वेळेस उत्तरेला हा उजवीकडे असतो आणि पूर्वेला जायच्या वेळेस दक्षिणेला उजवीकडे असतो. 4 किलोमीटर. तर ते दोघे एकमेकांपासून किती अंतरावर आहेत? हा प्रश्न ऑलरेडी फक्त नंबर वेगळे आहेत. इथे 1.5 आणि 1.5, इथे 2 आणि 2, फक्त डबल करण्यात आलेले आहेत. बाकी ऍज इट इज कॉपी पेस्ट आहे. एक्स आणि वाय सारखाच प्रश्न आहेत. ठीक आहे, तर आपल्याला हा तिरपा अंतर काढायचे आहेत. याच्यापासून एक डायग्राम तयार करतो मी. याच्यापासून तयार होणारी डायग्राम. आडवा रस्ता, उभा रस्ता, हा आडवा, हा उभा रस्ता आणि हा तिरपा रस्ता. तिरपा काढायचा आहे. आडवं जे आहे 3 आणि 3 6, 3 आणि 3 6. नंतर हे 4 आणि 4 8, 10. तुम्ही म्हणाल हे कसं आलं? इथे बघा, वारंवार सांगण्याची काही गरज नाही आहे.
6, 8, 10. अगदी बरोबर. 6, 8, 10. 6, 8, 10. उत्तर बरोबर 10. उत्तर बरोबर 10. ऑप्शन क्रमांक तिसरा राईट उत्तर. पॉवर ऑफ ट्रिपलेट. ट्रिपलेट आहे 8, 6, 8 आणि 10. आणि तसे जर भाग दिलं तर भाग दिल्याच्या नंतर 3, 4, 5. 3चा दुप्पट 6, 4चा दुप्पट 8, 5चा दुप्पट 10. 10 उत्तर. गॉट इट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18 नंतर 19वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर उजवीकडे वळून उत्तरेकडे, हा स्टार्टिंग पॉइंट, उत्तरेकडे स्टार्टिंग पॉइंट, हा स्टार्टिंग पॉइंट म्हणजे स्टार्टिंग बिंदूला मी घर घेतो. उत्तरेकडे, उत्तरेकडे किती? 8 किलोमीटर. 8 किलोमीटर उत्तरेकडे प्रवास केला. नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. त्याच्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर म्हणजे खाली हे 4 किलोमीटर, 4 किलोमीटर प्रवास केला. नंतर पूर्वेकडे म्हणजे या बाजूला वळून 3 किलोमीटर प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळला 2 किलोमीटर. डावीकडे वळला 2 किलोमीटर म्हणजेच इथे वळणार 2 किलोमीटर वळला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहेत हे तिरपं काढायचं आहेत. अगदी बरोबर. तिरपा आल्याबरोबर पायथागोरस. आता या डायग्राम पासून एक दुसरी डायग्राम तयार करावी लागेल. दुसरी डायग्राम तयार करावी लागेल. हॉरिझॉन्टल रस्ता, हॉरिझॉन्टल हा तिरपा आणि हा वर्टिकल. आता वर्टिकल जर मोजलं, याला जर मी जोडून घेतो तर वर्टिकल मोजल्याच्या नंतर आपल्याला ही डायग्राम तयार करायची आहे. व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. बरोबर आहेत की नाही आहेत? ठीक आहे. कारण की या ठिकाणी हे 5 आणि 3, 8 हा क्लिअर झालं की हा अंतर 8 किलोमीटर आहेत. त्याच्यानंतर जर सपोज हा 4 आहे तर खालची 4 असणार 4 किलोमीटर. का बरं 4 असणार? अरे हे एकूण 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटरचे 4 किलोमीटर तर खाली 4 किलोमीटर. 4 आणि 2 मिळून किती किलोमीटर? 6 किलोमीटर. 6 किलोमीटर. 6, 8 आणि 10 किलोमीटर. 10 किलोमीटर माझं उत्तर बाय युजिंग ट्रिपलेट. ट्रिपलेटचा पॉवर ऑफ ट्रिपलेट. किती पाहण्यासाठी आपल्याला भरपूर हा किचकट वाटतो की सर किती डिफिकल्ट आहेत. नाही आहे डिफिकल्ट. फक्त ट्रिपलेट लक्षात ठेवा आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी हे जुगाड करता आलं पाहिजे. हे 10 कसं आलेलं आहे? कशाचा वापर करून? 6, 8 आणि 10चं आपल्याकडे ट्रिपलेट म्हणजे त्रिकूट आहे. त्या त्रिकूटचा वापर करून मी डायरेक्ट लिहू शकतो. पूर्ण संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020 PYQचे प्रश्न मी युट्यूबच्या माध्यमातून शिकवत असतो, जेणेकरून येणारे जे प्रश्न आहेत 4 जानेवारीला जो पेपर होणार आहेत 11 जानेवारीला कंबाईन सी चा 11 जानेवारीला आणि बी चा 4 जानेवारीला, तर PYQ मधूनच जसच्या तसे थोडंफार बदल करून येण्याची पॉसिबिलिटी जास्तीत जास्त आहेत. कंप्लीट व्हिडिओ जे काही आतापर्यंत अंतिम वार सिरीजच्या माध्यमातून मॅथ्स आणि रिझनिंगचे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील जे काही व्हिडिओज मी एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे PYQच्या स्वरूपातून, तर ते पूर्णपणे चांगल्याने बघाल. नक्कीच तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20. सकाळी नीलम सूर्याच्या दिशेने चालायला सुरुवात करते. सूर्याच्या दिशेने चालायला सुरुवात करते. आता सकाळी जर म्हटलं तर सूर्य हा पूर्वेला असतो. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पूर्वेला चालायला सुरुवात करते. 8 किलोमीटर चालते. ठीक आहे, 8 किलोमीटर चालते. आठ किलोमीटर चालते. 8 किलोमीटर सूर्येकडे, राईट, म्हणजे पूर्वेकडे चालते. पूर्वेकडे चालते. इथे सूर्य सकाळी जर म्हटलं तर पूर्वेकडे चालते. आणि सकाळी नीलम स्टार्टिंग पॉइंट पूर्वेकडे 8 किलोमीटर. ती 90 च्या कोणात डावीकडे वळते. डावीकडे म्हणजे वर वळणार आहेत. 90
हा 90 डिग्रीचा कोन, डावीकडे वळते, सरळ 12 किलोमीटर चालते, हा अंतर म्हणजेच 12 किलोमीटर. पुन्हा 90 डिग्रीच्या कोनात उजवीकडे वळते, उजवीकडे 90 डिग्री वळते आणि 8 किलोमीटर जाते, हा अंतर बरोबर 8 किलोमीटर जाते. बरोबर आहे की नाही? 8 किलोमीटर जाते. सुरुवातीच्या स्थळापासून किती अंतर दूर आहे आणि कोणत्या दिशेला आहेत? सुरुवातीचा स्थळ आणि हा शेवटचा स्थळ, असं आपल्याला हा तिरपा काढायचा आहे. तिरपा काढण्यासाठी या डायग्राम पासून नवीन डायग्राम तयार करणे, ट्रिपलेटचा वापर करून. आडवा रस्ता, आडवा, उभा, तिरपा काढायचा आहे. आडव्या रस्त्यात येणारे 8 आणि 8 16, 8 आणि 8 16 किलोमीटर. उभ्या रस्त्यात येणारे फक्त 12 आहेत, 12 किलोमीटर. 4चा जर भाग दिला, 4 त्रिक 12, 4चा जर भाग दिला, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 25. बट 4चा भाग दिल्याच्या नंतर आता 4चा गुणाकार, म्हणजे इथे आपण भाग कशाचा दिलेला आहे? 4चा भाग. इथे भाग कशाचा दिलेला आहे? या संख्येला 4चा भाग, यांचा एचसीएफ घ्यायचा. बरोबर आहे. मग आता 4नी जर गुणाकार केला तर 4 25, 20 किलोमीटर आपलं उत्तर. ठीक आहे. आणि तिथे पण मी तुम्हाला लिहून देतो, कारण की ती गुणाकार बोललोच होतो मी, पुन्हा सांगतो माय डिअर फ्रेंड. काय करायचं? या जागेवर 4नी जर गुणाकार केला, 4 त्रिक 12, 4 चौक 16 आणि 4 25, हे पण पाठ करायचे. गुणाकार 3 4 आणि 5 ला 4चा जर गुणाकार केला, 3 चौक 12, 4 चौक 16, 4 25. मोठी संख्या तिरप असते. बरोबर आहे. उभा आणि आडवं जे आहे ते स्टार्टिंगच्या 2 संख्या म्हणजे छोट्या लहान नंबर. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 20 च्या नंतर उत्तर जे आहे, उत्तर 20 2 ऑप्शन मध्ये आहेत, 3रा आणि 4था. बट आता बघा दिशा पण आलेली आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीच्या स्थळापासून किती अंतर आहे? 20. आणि कोणत्या दिशेला आहेत? तर काय करायचं? सुरुवातीचा जो बिंदू आहे, त्या सुरुवातीचा बिंदू आणि याचा बिंदू हे सारखं घ्यायचं. हे दोन्ही कसे घ्यायचे? सारखे. मग इथे पूर्व, इथे उत्तर, त्यानंतर पश्चिम आणि हे दक्षिण. ई कडे आहेत म्हणजे ईशान्येकडे आहेत. ऑप्शन नंबर 3रा उत्तर, 4था कॅन्सल. स्टेप बाय स्टेप सोडवा, कधीच चुकणार नाहीत. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल प्रश्न क्रमांक 21. अमेय मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला. 8 किलोमीटर मंदिरापासून. त्यानंतर तो 3 किलोमीटर. आता मंदिर मी समजतो या ठिकाणी की अमेय जो आहेत, अमेय मंदिरापासून, हे मंदिर आहेत, मंदिर पासून 8 किलोमीटर उत्तरेला गेला. सपोज उत्तरेला गेला 8 किलोमीटर. नंतर डावीकडे वळून, ही डावी बाजू, डावीकडे वळून 3 किलोमीटर. नंतर 12 किलोमीटर डावीकडे, 12 किलोमीटर 8 आणि त्याच्या खाली हे 8. मग हे किती असणार आहे? 4 किलोमीटर. असे तोडून घ्यायचे. अरे एकूण किती आहेत? 12. जर हे 8 हे पॅरलल लाईन सारख्या नाही राहणार का? अगदी बरोबर. राईट. मग त्याचप्रमाणे चालत गेला तर तो मंदिरापासून किती अंतर? तिरपा आलेले आहेत. मंदिर इथे आहेत आणि आपल्याला हे काढायचं आहेत तिरपा. तर या तिरपामध्ये हे तिरपा अंतर काढायचं आहेत. या डायग्रामला मी साईडला लिहितो, ही डायग्राम मी साईडला काढून घेतो. हा तिरपा अंतर काढायचा आहे. इथे जर पाहिलं तर हा अंतर किती आहेत? आडवा अंतर 3 किलोमीटर, उभा अंतर 4 किलोमीटर. तर तिरपा 3 4 5, तर याचं उत्तर 5 किलोमीटर असणार आहेत. का बरं? ट्रिपलेट म्हणजे त्रिकूटचा वापर करून 3 4 आणि 5, म्हणूनच उत्तर हे 5, कारण की मला पाठांतर आहेत. उत्तर बरोबर 5. राईट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22.
सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. नंतर दक्षिणेकडे, सुरुवातीचा बिंदू पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. नंतर दक्षिणेकडे म्हणजे खाली वळून 2 किलोमीटर गेला. पुन्हा पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर गेला. व्यवस्थित वाचायचं. त्यानंतर तो उत्तरेकडे वळून 7 किलोमीटर, उत्तरेकडे वळून 7 किलोमीटर, तर हे 2 किलोमीटर आणि याच्यावर 5 किलोमीटर, 5 किलोमीटर. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंत अंतर किती? म्हणजे आपल्याला हे आडवं काढायचं, तिरपं काढायचं आहे बरं, राईट. हा तिरपा अंतर काढायचा आहे. तर तिरपा अंतर काढण्यासाठी या डायग्रामला मी साईडला करून घेतो, बरोबर आहे. साईडला केल्याच्या नंतर उभी रेषा, तिरपी रेषा, आडवं अंतर पहिली मोजावं लागेल. तर आडवं हे किती आहे? 10. 10 आणि 2 12, 12 किलोमीटर हे आडवं अंतर. 10 किलोमीटर अधिक 2 किलोमीटर हे 2 किलोमीटर. 10 किलोमीटर अधिक 2 किलोमीटर म्हणजे 12 किलोमीटर. उभं जे अंतर आहे, उभं अंतर, बट उभं अंतर आपल्याला हे वरचंच मोजायचं, खालचं नाही मोजायचं. 5 किलोमीटर, 5 किलोमीटर. ट्रिपलेट आहे. 5चा वर्ग 25 मधून 12 दिलेला आहे, 13 अब्सेंट आहेत. 13 किलोमीटर उत्तर. कारण की ट्रिपलेट कोणता आहे? 5, 12 आणि 13. तर 5 दिलेला आहे, 12 दिलेला आहे, 13 अब्सेंट आहे. 13 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक पहिला या प्रश्नाचं राईट उत्तर आहे 22 नंबर. स्टेप बाय स्टेप ट्रिपलेट पॉवर इज द बेस्ट पॉवर, राईट. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक, ठीक आहे. आता बघा, आतापर्यंत या युनिटचे 2 प्रकार हे व्यवस्थित मी समजून सांगितलेले आहेत, राईट. आता तिसरा जो प्रकार आहे, तिसरा प्रकार बघायचा आहे. या तिसऱ्या प्रकारात सध्या तोंड कोणत्या दिशेला आहेत? म्हणजे सुरुवातीला मी एक एक्झाम्पल सांगतो. या ठिकाणी हा जो प्रकार आहे, हा प्रकार, या प्रकारात 2च प्रश्न येतील. पहिला तर नाव, म्हणजे आता कुठं बघत आहे, सध्या कुठे बघत आहेत, सध्या. किंवा या ठिकाणी दुसरा जो आहे, स्टार्टिंग पॉइंट टू एंडिंग पॉइंट, म्हणजे शेवटचा बिंदू हा सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या डायरेक्शन मध्ये आहेत, किंवा मग सुरुवातीचा बिंदू हा शेवटच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे ते काढावं लागेल. असे 2 प्रश्न तयार होतात. इथे आपल्याला अंतर काढायचं नाही, कोणत्या दिशेला आहेत, इन विच डायरेक्शन, फक्त डायरेक्शन काढायचं आहे, ओनली डायरेक्शन. म्हणजे या प्रकाराला आपण हे पण म्हणू शकतो ओनली डायरेक्शन, फक्त दिशा, ओनली डायरेक्शन काढा. मग डायरेक्शन काढण्याचे 2 प्रकार. कोणते 2 प्रकार? एक तर सध्या कुठे बघत आहेत, किंवा मग सुरुवातीच्या बिंदूपासून शेवटच्या बिंदू कुठे आहेत, किंवा शेवटच्या बिंदूपासून सुरुवातीचा बिंदू कुठे आहेत. अशा प्रकारचा वापर करून हा प्रकार तयार झालेला आहे. मग सोडवायचं कसं, त्याच्यासाठी एक्झाम्पलची मदत घेतो मी. एक्झाम्पल नंबर 23. एक्झाम्पल नंबर 23. 23 च्या नंतर हा 24, च्या नंतर 25, 26, 27, पॅटर्न चेंज. म्हणजे एकूण हा 23वा नंबर. महेश उत्तर दिशेने 10 किलोमीटर चालत जातो. या साईडने इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, फक्त मराठीमध्ये वाचून मी सोडून दाखवतो. महेश उत्तर दिशेने हा स्टार्टिंग बिंदू, उत्तर दिशेने 10 किलोमीटर चालत जातो. नंतर तो डावीकडे वळतो. उत्तर दिशेला 10 किलोमीटर डावीकडे वळतो. 15 किलोमीटर जातो. पुन्हा तो डावीकडे वळतो, म्हणजेच खाली वळून 10 किलोमीटर चालत जातो व थांबतो. आता हे दोन्ही बिंदू एकाच डायरेक्शनने आलेले आहेत, थांबतो. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेने आहेत? तो खाली बघत आहे. बरं, आता कुठे बघत आहेत? खाली बघत आहे. खाली बघत आहे म्हणजेच तो दक्षिणेला बघत आहेत. उत्तर बरोबर दक्षिण, उत्तर बरोबर दक्षिण. पुन्हा रिपीट करतो, नक्की समजणार. पेशन्स ठेवा, कारण की
जर PYQ मी शिकवत आहे युट्यूबच्या माध्यमातून, IAS अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूबच्या माध्यमातून, तर PYQ जनरली काय करतात, बाकीचे युट्यूब चॅनल पाहिल्याच्या नंतर 2-2, 4-4 प्रश्न कव्हर करून बंद करून देतात. एक नंबर ज्या ठिकाणी ट्रिक्सचा वापर होतो तेच सांगतात, पूर्ण सांगत नाही. बरं तुम्ही पहा, या ठिकाणी हा 23व्या नंबरचा प्रश्न आहे आणि PYQ चा मॅक्झिमम जर तुम्ही माझे सेशन जर पाहिले असाल, खरंच सांगतो, मनापासून सांगतो, कारण की सेशन मध्ये PYQ चे मॅक्झिमम एक्झाम्पल मी कव्हर केलेले आहेत आणि त्या एक्झाम्पल मध्ये ट्रिक्सचा वापर केलेला आहे. नक्कीच फायदा होईल, गॅरंटीने सांगतो. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. राईट. त्याचप्रमाणे नेक्स्ट इथे जर पाहिलं तर सुरुवातीला उत्तरेला गेला 10 किलोमीटर, नंतर डावीकडे वळला 15 किलोमीटर, पुन्हा डावीकडे वळला म्हणजे खाली वळणार, कारण की एरो म्हणजे आपलं तोंडचं काम करणार आहे. राईट. नंतर थांबतो, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहेत, आता कुठे आहेत, खाली आहेत. खाली म्हणजे दक्षिणेला आहे, तर ऑप्शन क्रमांक पहिला राईट उत्तर. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24, याला आपण कोडेड डायरेक्शन टेस्ट पण म्हणू शकतो. हा पण सोपीच प्रश्न राहतो. इथे काय करायचं, P आता या पर्सेंटेज ला A B च्या पूर्वेला आहेत. इथे मी जर दिशा जर काढतो, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. P Q च्या पूर्वेला आहेत, हे असं वाचावं लागेल. P Q च्या पूर्वेला, Q P पूर्वेला, पूर्व. नंतर Q प्लस, प्लसला काय म्हटलेलं आहे, उत्तर. Q R च्या उत्तरेला, नंतर R वजा S, वजा म्हणजेच काय आहे, पश्चिम, पश्चिमेला. आता P पूर्व म्हणजेच पूर्व पश्चिम आडवी रेषा, उत्तर दक्षिण उभी रेषा. तर मी आडवी रेषा इथे लिहितो. त्या आडव्या रेषामध्ये काय करतो माय डिअर फ्रेंड, एक आडवी रेषा काढतो. या आडव्या रेषामध्ये P पूर्वेला आहे, Q च्या पूर्वेला P आहेत. नंतर Q R च्या उत्तरेला आहे, तर R खाली असणार. पूर्व पश्चिम आडवी रेषा, उत्तर दक्षिण उभी रेषा, आडवी रेषा उभी रेषा, आडवी रेषा उभी रेषा. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. तर P हा Q च्या पूर्वेला, Q हा R च्या उत्तरेला आणि R हा S च्या दक्षिणेला. अंतर सारखेच ठेवायचे, कमी जास्त करायचे नाही. जर दिलेलं नाही आहे, दिलेलंच राहत नाही. ठीक आहे. आता करायचं काय, Q च्या संदर्भात S ची दिशा निवडा. S Q च्या संदर्भात म्हणजे S Q च्या संदर्भात कुठे आहेत, च्या संदर्भात म्हटल्याच्या नंतर इथे काय करायचं, याचं सेंटर आणि या Q चं सेंटर हे सारखं ठेवायचं. मग सेंटर जर सारखं ठेवलं तर ठेवल्याच्या नंतर तुम्ही मला सांगा, या जागेवर आई असते, आई आग्नेय असते, म्हणजे आग्नेयकडे आहेत. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. आणि हा पण तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25, समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. वायव्य दिशेस डायग्रामचा वापर करणं गरजेचं आहे. तर डायग्रामचा वापर करायचा आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आई वान, आई वाने, आई वाने. वायव्यकडे समजा तुम्ही वायव्य म्हणजे या साईडला वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे काटकोनात वळतात. मी इथे बघत आहेत. ठीक आहे, वायव्यकडे बघत आहेत. सुरुवातीला काटकोन म्हणजेच 90, डावीकडे म्हणजे या साईडला वळावं लागेल. हा माझा स्टार्टिंग बिंदू आहे. तर बरोबर आहे, हा स्टार्टिंग बिंदू. डावीकडे 90 डिग्री काटकोनात वळतात. नंतर उजवीकडे 2 काटकोनात वळतात. एक 90 आणि हा दुसरा 90. 2 काटकोन, पहिला काटकोन आणि दुसरा काटकोन वळतात. तर
आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहेत? माझे तोंड ईशान्येला आहेत. हे इकडे इथे बघून राहिलो मी, ईशान्येलाच बघून राहिलो. ईशान्य हे राईट उत्तर आहेत. पहिले तोंड इथे होतं माझं, बरोबर आहे की नाही? तोंड या जागेवर होतं. आता तोंड कुठे आहेत? आता माझं तोंड कुठे आहे? तर ईशान्येला आहे. या डायग्रामचा पॉइंट आणि याचा पॉइंट बरोबर घ्यायचं. अगदी बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 26. एक्झाम्पल नंबर 26. एक माणूस 15 किलोमीटर दक्षिणेकडे चालला. 15 किलोमीटर दक्षिणेकडे चालला. नंतर उजवीकडे वळला. दक्षिणेकडे 15. नंतर उजवीकडे वळला, म्हणजे या बाजूला वळणार, उजवी बाजू. हे ॲरो म्हणजे स्टोन राहते बरं आपलं, बरोबर आहे. उजवीकडे 13 किलोमीटर नंतर वळला आणि 13 किलोमीटर चालून तो पुन्हा डावीकडे वळला. डावीकडे म्हणजेच खाली वळणार. 25 किलोमीटर चालला तर तो आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे? आरंभ म्हणजे सुरुवातीचा बिंदू. हा सुरुवातीचा बिंदू इथे ड्रॉ करायचं. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आ, ए, वा, ने. नेला आहे तर ही तिरपी रेषा. ही तिरपी रेषा जर जोडली ना, म्हणजेच नैऋत्यला आहे तर पहिल्या नंबरचं राईट उत्तर. नेक्स्ट 27 नंबर. 27 नंबर. एक माणूस 15 दक्षिणेकडे जातो. 15 दक्षिणेकडे म्हणजेच खाली जातो. 15 किलोमीटर दक्षिणेकडे जातो आणि उजवीकडे वळतो. 7 किलोमीटर उजवीकडे वळतो. चालल्यानंतर डावीकडे वळतो. डावीकडे म्हणजेच खाली वळणार. किती वळतो? 1 किलोमीटर. आता तो त्याच्या आरंभ स्थानापासून कोणत्या दिशेला आहेत? सिमिलर कॉपी पेस्ट आहेत बरं. आरंभ. आ, ए, वा, ने. ऑप्शन क्रमांक 4 इज अ राईट उत्तर. नेक्स्ट. ठीक आहे. हा टाइप स्विच शॅडो रिलेटेड प्रॉब्लेम. शॅडो रिलेटेड एक प्रश्न पेपरमध्ये आलेला आहे. त्या प्रश्नाचं आपल्याला सोल्युशन बघायचं. आता शॅडो रिलेटेड मध्ये मॉर्निंग म्हणजे सकाळची वेळ, मॉर्निंग, आणि दुसरी वेळ बिफोर इव्हिनिंग, सूर्यास्त व्हायच्या आधी. सर जो आहे म्हणजे ज्याला आपण सूर्य म्हणतो, हा सूर्य इथे असणार. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व, उत्तर, दक्षिण. सूर्य या दोन बाजूला राहणार. जर सावली जर सांगायचं झालं, सूर्य जर इथे आहे तर सावली या साईडला पडेल. हे सावलीचे ठिकाण झाले. सावली. आणि इथे जे आहेत हे सावलीचे ठिकाण झाले. सावली. आता याचा वापर सांगतो. वापर कसं करायचं त्याच्यासाठी मला एक्झाम्पलची मदत घ्यावी लागेल. एका सकाळी सूर्योदयानंतर एका चौकात नवीन व डॅनी एकमेकांसमोर उभे राहून बोलत होते. जर डॅनीची सावली नेहमी सकाळची वेळ आहे. सकाळची वेळ म्हटल्याबरोबर असे दोन व्यक्ती काढून घ्यायचे. पहिला व्यक्ती, दुसरा व्यक्ती. सूर्य इथे आहे तर सावली या साईडला राहणार. सावली इथे राहणार. अगदी बरोबर. सावली नेहमी नवीनच्या उजवीकडे असते. ते कोणाची सावली राव? फक्त उजवीकडे असते. कोणाच्या उजवीकडे असते? आता उजवी हा व्यक्ती इथे बघत आहेत. हे दोन्ही म्हणजे ही बाजू उजवी बाजू आहेत. या व्यक्तीचे कान खाली बघत आहे. या व्यक्तीची डावी बाजू. कारण की तुम्ही हे झाले तुम्ही, राईट, आणि ही इथे झालो मी. तुम्ही आणि मी. तुम्ही आणि मी. नवीनच्या उजवीकडे असते. इथे ठेवायचं नवीनला. आणि दुसरा जो व्यक्ती आहे डॅनी, तो डॅनी इथे राहणार आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? डॅनीचे तोंड ज्या दिशेला आहे ती दिशा निवडायची आहे. डॅनीचे तोंड वर आहे. वर म्हणजेच उत्तरेला आहेत. उत्तर किंवा दक्षिण हे दोनच उत्तर येऊ शकतात. उत्तर किंवा दक्षिण. उत्तर किंवा दक्षिण उत्तर. ठीक आहे. तर हा शॅडो रिलेटेड एक प्रकार आहे. त्या प्रकाराचा हा